आणि आता थेट मातोश्रीवरती जाऊयात. उद्धव ठाकरे सध्या बोलतात. पक्ष प्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे यांचा, युवासेना प्रमुख मान्य आदित्यजी ठाकरे यांचा. मी आता ऐकून घ्या, मी पुन्हा एकदा सांगतो, आज शिवसेनेत प्रवेश करीत आहे ते दत्ता घोडे, जे शिवसेनेचे नगराध्यक्ष राहिलेले पैठणचे. मागची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवलेली ते दत्ता घोडे. वैजापूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर, जे शिक्षण क्षेत्रामध्ये पण मोठ्या प्रमाणात काम करतात, राजेंद्रजी डोंगरे. संभाजीनगरचे एशियन हॉस्पिटलचे डायरेक्टर असणारे बालरोग तज्ञ डॉक्टर शोएब हाशमी. त्याचप्रमाणे अल इन्साफ पब्लिक फाउंडेशनचे मुफ्ती सलीम यामिनी चाऊस यांच्यासोबतच सुरेश दुबाले, माजी सभापती, भारतीय जनता पार्टीचे नेते ज्ञानेश्वर पाटील इंगळे, प्रकाश पाटील गायके, श्री थोटे सर, अनिल सोनवणे, अनिलजी साठे व सर्व, प्रवीण शिंदे, कित्येक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, अनेक गावचे सरपंच आज शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. तसं पाहायला गेलं तर वैजापूर असो, पैठण असो, सातत्यानं शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. भले गद्दारी झाली असेल, पुन्हा ताकदीनं हा बालेकिल्ला आपण कायम ठेवण्याचा निर्धार या निमित्तानं करतोय. आणि हे सगळं आपण करतोय आपले पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करेल की आपण या शिवसैनिकांना संबोधित करावं. आपल्या सर्वांचं मातोश्रीमध्ये स्वागत आहे, शिवसेनेमध्ये स्वागत आहे. मी गेले 4 दिवस मधली एक 3 तारीख सोडली तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती कुटुंब संवाद म्हणून फिरत होतो. कारण मला पाहायचं होतं की मी लढतोय. कोरोना काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना राबवली होती. आता महाराष्ट्रावरच्या या दुसऱ्या संकटात महाराष्ट्रावरती आलेल्या आणि देशावरती आलेल्या दुसऱ्या संकटात माझं कुटुंब माझ्या सोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्रात फिरून पाहतो आहे. आणि मला खात्री वाटली की साधारणतः गेले काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती 2 चक्रीवादळं आदळली. एक निसर्ग आणि दुसरं त्योक्ते. पण 4 दिवसात मला दिसलं की एक वेगळं भगवं वादळ हे आता दिल्लीच्या तख्तावरती आदळणार आहे आणि हुकुमशाहीची चिरफाड करणार आहे. काही जणांच्या मनात अजून एक प्रश्न आहे की इंडिया आघाडी आहे, हे आहे, ते आहे, महाविकास आघाडी आहे, पण पर्याय कुठे? म्हटलं हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो, हुकुमशाही पहिले उकळून फेकून द्यायची असते. हाच हुकुमशाहीला पहिला पर्याय असतो. आणि साधारणतः मी आणि तुम्ही रोज अनुभवत आहोत की मातोश्रीमध्ये असेल किंवा मी जिथे जातोय तिथे असेल, 4 दिवसामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती अनेक जण काँग्रेस सोबत आहे, राष्ट्रवादी सोबत आहे, पण भारतीय जनता पक्षातले लोक शिवसेनेत येत आहेत. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेसोबत येतो. याचं कारण की तुम्ही सगळेजण आता सुज्ञ आहात. तुम्हाला दिसतंय की जे काही भ्रम निर्माण केला जातोय, संभ्रम निर्माण केला जातोय, तो खोटा आहे. मन की बात ही मनात त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण ही जन की बात आहे ती वेगळी आहे. म्हणजे मन की बात आणि जन की बात कुठेही जवळपास येतच नाहीये. त्यांच्या मनातले मांडे वेगळे आहेत. पण जनता ज्या संकटामध्ये आहे, 10 वर्षामध्ये जे काही तुम्ही एक ओंगळवाणा कारभार केला तुम्ही म्हणजे भाजपाने, तो आता उघडा पडलेला आहे. अनेक ठिकाणी गावागावामध्ये तुम्हीच सगळेजण मोदी सरकारचा रथ अडवताय. मोदी सरकार कारण योजनाच पोचलेली नाही. तर असे या सगळ्या खोट्या कारभाराला आता संपवण्यासाठी तुम्ही सर्वजण शिवसेनेसोबत आलेला आहात, माझ्यासोबत आलेला आहात. आणि मला खात्री आहे की आपण असं नेहमी जोरात बोलतो की संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आलेला आहे. तर याही संकटामध्ये
महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार आहे आणि ती दिशा म्हणजे हुकुमशाहीला काढणे. तुम्ही सगळेजण पैठण मधून आलेला आहात, वैजापूर मधून आलेला आहात, पण मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमिकेमध्ये गद्दारीला थारा नसतो. गद्दार नाही. मी जसं 2-4 दिवस रायगड मतदारसंघ फिरलो, सिंधुदुर्ग मतदारसंघ फिरलो, तसंच लवकर मी संभाजीनगर मतदारसंघात येणार आहे, जालनामध्ये पण येणार आहे. मराठवाड्यात, विदर्भात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी येणार आहे, कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी येणार आहे. आल्यानंतर विस्ताराने जे बोलायचं ते मी बोलतोच आणि तुमच्याकडे सुद्धा बोलेन. तूर्त आपल्या सगळ्यांना खास धन्यवाद देतो, कारण लोक गळपट्ट आहेत. एक एक लोक हे शरण जात आहेत. म्हणजे नितीश कुमार सुद्धा गेले, आणखी कोणी जातील, त्यांना जे लाचार आहेत किंवा भेकड आहेत त्यांनी जरूर जावं. पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये भेकडांपेक्षा मर्द मावळे हे कित्येक पटीने जास्त आहेत, हे तुम्ही दाखवलं, त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर खोट्या कारभाराला आपल्याला संपवायचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणार आहे, देशाची दिशा ठरवणार आहे असंही ठाकरेंनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.